दिवसीय समता पर्व 2025चे भव्य दिव्य आयोजन। नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल। दिग्रस महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समता पर्वाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेले आहे। दिनांक 11 एप्रिल ते 13 एप्रिलपर्यंत प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम आणि 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती दिग्रसद्वारे भव्य अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। समता पर्व 2025च्या 4 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन खालीलप्रमाणे असणार आहे। शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता माननीय नामदार संजय राठोड, मंत्री मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ यांच्या हस्ते समता पर्वाचे उद्घाटन होणार होते, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही। परंतु शिवसेनेचे दिग्रसचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। या उद्घाटनानंतर लगेच प्रेरणा ऑर्केस्ट्राद्वारे प्राध्यापक रोहित मोर्डे आणि संच अकोला हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष के.टी. जाधव, माजी पाणी पुरवठा सभापती नगर परिषद दिग्रस हे आहेत, तर प्रमुख अतिथी म्हणून सुधीर देशमुख, राहुल शिंदे, डॉक्टर संदीप दुधे वाघमारे प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमासह भव्य मेजवानी राजकुमार वानखडे, बाळू जाधव, उत्तम ठवकर, संजीव चोपडे, मिलिंद मानकर, सुभाष अटल, शेख फिरोज, रमाकांत काळे, डॉक्टर वाल्मिक इंगोले, प्रदीप चोपडे यांनी उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट रवी तुपसुंदरे, सूत्रसंचालन उत्तम मनवर, तर आभार प्रदर्शन संजय मस्के यांनी केले। दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका अश्विनीताई राजगुरू यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक बहारदार कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता होणार आहे। या दिवशी विशेष अतिथी म्हणून यवतमाळ वाशिमचे खासदार माननीय संजय देशमुख हे उपस्थित राहणार आहेत। तर या दिवशीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश रोकडे, माजी उपाध्यक्ष नगर परिषद दिग्रस, तसेच प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र अरगडे, महादेव धुळध्वज, नूर मोहम्मद खान, राहुल देशपांडे, अजिंक्य मात्रे, केतन रत्नपारकी, संजू पहलवान, दीपक वानखडे, तुकाराम उबाळे, राजेंद्र शेळके, रुस्तम पप्पूवाले, सय्यद अक्रम, महादेव लंबे, अमोल मनवर, संजय मुजमुले, डी मनवर, सतीश तायडे, सुरेश चिरडे, कैलास खंडारे, राजेंद्र वाघमारे, महेंद्र मानकर, राहुल इंगोले, दत्ता केवटे, अश्विन इंगळे, संजय बर्डे हे उपस्थित राहणार आहेत। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दासबाबू वानखडे, तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट रवी तुपसुंदरे करणार आहेत। तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता एक पात्री प्रयोग म्या साहेबाची रमा सादर होणार आहे। तर सादरकर्त्या आहेत प्राध्यापक शारदाताई मुंडे पुणे या आहेत। या दिवशीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असणार आहेत सौ पंचशीला इंगोले, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका। परिचय करून घेणार आहेत हेमलता जाधव। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सुलोचना कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य, कमलाबाई खंडारे, स्नेहा तुपसुंदरे, प्रतिभा इंगोले, अनुसया वाठोरे, माया मनवर, सुनीता मनवर, उज्ज्वला मानकर, पूजा मनवर, ज्योती पळवेकर, ऐश्वर्या उबाळे, सविता विनकरे, प्रभा लंबे, कुसुम जांगडे, आशा नगराळे, सुनीता भोते, छाया भगत, मीनाक्षीताई मुळे, माजी नगरसेविका हे उपस्थित राहणार आहेत। या दिवशीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धरती उमरे, तर आभार प्रदर्शन वैशाली भगत हे करणार आहेत। सोबतच या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारगाथा या थीमवर नृत्य असणार असून सादर करणार आहेत साक्षी डोंगरे व नीळवादळ ग्रुप। चौथ्या दिवशी म्हणजे 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यासमोर बुद्ध सामूहिक त्रिशरण पंचशील तसेच अभिवादन कार्यक्रम संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिग्रसचे तहसीलदार मयूर राऊत, तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार सेवानंद वानखडे, मुख्याधिकारी अतुल पंत, गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, सहाय्यक निबंधक केशव मस्के, विद्युत अभियंता रितेश बोबडे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वीरेंद्र अस्वार, मोनाबाई कन्या शाळेच्या प्राचार्य अनिता नगराळे हे उपस्थित असणार आहेत। वरील सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे समता पर्व 2025चे अध्यक्ष के.टी. जाधव यांनी समस्त आंबेडकर अनुयायी, प्रेमी तसेच इतर समाज बांधवांना नम्र आवाहन केले आहे। आपण आदरात राहून चाकोरीच्या बाहेर जाऊन थोडंसं त्या तरुण युवा पिढीसाठी करावं ही एक अपेक्षा आणि ते पाहिलेलं स्वप्न माझ्या फेसबुकच्या अकाउंटला लिहिले, आय वॉन्ट टू ट्रान्सफॉर्म दिस सिस्टीम।
ये वाक्य आहे, ट्रांसफॉर्म किससे करना है तो पहले खुद से करना पड़ेगा, म्हणून कृतीनं सुरुवात करूया एवढंच बोलतो आणि माझी शुभेच्छा पण दोन शब्द. महामानवा